नमस्कार मित्रांनो, वेलकम मेडिकल जॉब्स अपडेट यूट्यूब चॅनल. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि खूप तातडीच्या भरती प्रक्रियेचं सविस्तर विश्लेषण पाहणार आहोत. आज आपण NHM-ZP नागपूर भरती 2026-2027 बद्दल जाणून घेणार आहोत. ही संधी ना खरंच खूप मोठी आहे आणि वेळ तर खूपच कमी आहे. तर चला, लेट्स गेट टू द व्हिडिओ आणि या सुवर्ण संधीबद्दल एकदम डिटेलमध्ये समजून घेऊया. आज आपण नेमकं काय काय पाहणार आहोत? तर सर्वात आधी नोकरीचं स्वरूप आणि एकूण जागा, मग स्टाफ नर्स आणि MPW पुरुष ह्या पदांसाठी लागणारी पात्रता, त्यानंतर अर्ज प्रक्रिया आणि फी, आणि शेवटी सर्वात महत्त्वाचं म्हणजे डेडलाईन्स आणि काही विशेष सूचना. तर आपला पहिला टप्पा आहे नोकरीचे स्वरूप आणि एकूण जागा. मित्रांनो, 15व्या वित्त आयोगाअंतर्गत अर्बन हेल्थ अँड वेलनेस सेंटरसाठी ही कंत्राटी भरती होते आणि तुम्हाला तर माहितीच आहे, थेट सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत काम करण्याचा हा असा अनुभव भविष्यासाठी किती मौल्यवान असतो. आता हा आकडा पहा, 76. हा आकडा खूपच महत्त्वाचा आहे बरं का, कारण या संपूर्ण नागपूर विभागासाठी एकूण 76 पदे मंजूर करण्यात आली आहेत. यावरूनच आपल्याला या भरतीची मोठी व्याप्ती लगेच लक्षात येते. पण थांबा, आपल्यासाठी सध्या सर्वात कामाचा आणि महत्त्वाचा आकडा कोणता आहे? तर तो आहे 31. होय, या 76 मंजूर पदांपैकी तब्बल 31 जागांसाठी ही त्वरित भरती प्रक्रिया आता राबवली जात आहे आणि ह्याच 31 जागांसाठी आपल्याला तातडीनं अर्ज करायचा आहे. आता या 31 जागांची विभागणी नेमकी कशी झालीये ते पाहूया. तर स्टाफ नर्ससाठी 16 जागा आहेत आणि यासाठी दरमहा 20,000 रुपये इतकं चांगलं मानधन मिळणार आहे. आणि दुसरीकडे MPW पुरुष पदासाठी 15 जागा आहेत, ज्यासाठी दरमहा 18,000 रुपये मानधन असेल. म्हणजे दोन्ही पदे आर्थिकदृष्ट्याही खूप चांगली आहेत. चला, आता आपल्या दुसऱ्या टप्प्याकडे वळूया. स्टाफ नर्ससाठी पात्रता. या 16 जागांसाठी नेमका कोण अर्ज करू शकतं आणि अटी काय आहेत हे आता आपण बारकाईने पाहूया. तर स्टाफ नर्ससाठी उमेदवारांचा GNM पूर्ण असणं अगदी मस्ट आहे. पण लक्षात ठेवा, नुसतं शिक्षण पूर्ण असून चालणार नाही. तुमचं ॲक्टिव्ह रजिस्ट्रेशन असणं इथे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. रजिस्ट्रेशन नसेल तर अर्ज थेट बाद होऊ शकतो. आणि हो, वयोमर्यादेचा विचार केला तर खुल्या वर्गासाठी 38 वर्षे आणि राखीव वर्गासाठी 43 वर्षांची अट इथे देण्यात आली आहे. आता प्रवर्गानुसार जागा कशा विभागल्या ते पटकन बघून घेऊ. ओपनसाठी 9, ACB साठी 1, ACB साठी 2, OBC साठी 3 आणि NTTD साठी 1 जागा आहे. यावरून तुम्ही तुमच्या प्रवर्गासाठी किती जागा उपलब्ध आहेत हे लगेचच चेक करू शकता. पुढे जाऊया टप्पा क्रमांक 3 कडे. MPW म्हणजेच मल्टीपर्पज वर्कर पुरुष पदाची पात्रता. मित्रांनो, या पदासाठीच्या शैक्षणिक अटी थोड्याशा स्पेसिफिक आहेत, त्यामुळे नीट लक्ष द्या. बघा, MPW पदासाठी 12वी सायन्स असणं तर गरजेचं आहेच. पण इथे एक खूप मोठी आणि कडक अट आहे. ती म्हणजे नागपूर आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र इथूनच पूर्ण केलेला सॅनिटरी इन्स्पेक्टरचा बेसिक कोर्स तुमच्याकडे असायलाच हवा. म्हणजे इतर ठिकाणचं प्रमाणपत्र इथे अजिबात चालणार नाहीये. वयोमर्यादा मात्र इथेही सेमच आहे. खुल्या वर्गासाठी 38 वर्ष आणि राखीवसाठी 43 वर्ष. आता या MPWच्या 15 जागांची विभागणी कशी आहे? तर ओपन आणि OBC साठी प्रत्येकी 4 जागा आहेत. EWS, SBC, NTD, NTB आणि ST साठी प्रत्येकी 1-1 जागा आहे आणि ACB साठी 2 जागा आहेत. तुम्ही तुमची कॅटेगरी इथे सहज तपासून पाहू शकता. आता वळूया अत्यंत महत्त्वाच्या म्हणजे चौथ्या टप्प्याकडे, अर्ज प्रक्रिया आणि फी. मित्रांनो, अर्ज करताना कोणतीही छोटीशीही तांत्रिक चूक होऊ नये म्हणून हा भाग अगदी लक्ष देऊ नये का? ही अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे आणि याचे फक्त 4 सोपे टप्पे आहेत. पहिला टप्पा, ZP नागपूरच्या अधिकृत वेबसाईटवर तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर करा. दुसरा टप्पा, ऑनलाईन अर्ज फॉर्मॅट अगदी अचूक भरा. तिसरा आणि मी म्हणेन सर्वात क्रिटिकल टप्पा, फक्त आणि फक्त ओरिजिनल डॉक्युमेंट्स स्कॅन करून अपलोड करा. होय, झेरॉक्स कॉपीज अजिबात चालणार नाहीत. आणि चौथा टप्पा, RTGS किंवा UPIने तुमची ऑनलाईन फी भरा. एकदम सिंपल. आता फी किती आहे? तर खुल्या वर्गासाठी 150 रुपये आणि राखीव वर्गासाठी फक्त 100 रुपये फी आहे. फॉर्म भरताना तुमचं UPI ॲप किंवा RTGS डिटेल्स आधीच तयार ठेवा, म्हणजे वेळेवर काहीही अडचण येणार नाही. आणि आता आपण आलो आहोत आपल्या शेवटच्या आणि सर्वात तातडीच्या टप्प्यावर, महत्त्वाच्या तारखा आणि विशेष सूचना.
इथे केलेली थोडीशीही चूक तुमचा अर्ज थेट रिजेक्ट करू शकते. हे काही रेड फ्लॅग्स आहेत जे तुम्हाला टाळायचेच आहेत. कोणतेही ऑफलाईन फॉर्म इथे स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज फक्त ऑनलाईनच करायचा आहे. दुसरा म्हणजे वेबसाईटवर दिलेल्या फॉर्मॅटचाच वापर करायचा आहे. तिसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट मी पुन्हा सांगतेय, फक्त मूळ कागदपत्रे म्हणजे ओरिजिनल डॉक्युमेंट स्कॅन करून अपलोड करणं मस्ट आहे. चुकूनही झेरॉक्स अपलोड करू नका. काही खोटी माहिती दिली तर अर्ज तिथेच बाद होईल. आणि हो, पात्र आणि अपात्र उमेदवारांची यादी नंतर त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर पब्लिश केली जाईल. आता वेळेचं गांभीर्य थोडं समजून घ्या. आजची तारीख आहे 25 मे 2026 आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 27 मे 2026, तेही दुपारी बरोबर 12 वाजेपर्यंत. हो, तुम्ही बरोबर ऐकलत. वेळ अत्यंत कमी आहे. पोर्टल दुपारी 12 वाजता लॉक होईल. त्यानंतर काही दिवसांनी मेरिट लिस्ट NHMच्या वेबसाईटवर येईल. त्यामुळे आत्ताच्या आत्ता अर्ज भरणंच सर्वात सेफ राहील. तर आता तुमच्यासाठी माझा हा सर्वात मोठा प्रश्न आहे. तुमची सर्व मूळ कागदपत्रे स्कॅन करून 27 मेच्या दुपारी 12 वाजताच्या डेडलाईनसाठी एकदम रेडी आहेत का? मित्रांनो, एक सुंदर विचार नेहमी लक्षात ठेवा. संधी कधीही दाल ठोठावून येत नाही, ती आपल्यालाच ओळखावी लागते आणि तिचं सोनं करावं लागतं. ही अशीच एक खूप मोठी सुवर्ण संधी आहे. वेळ अजिबात वाया घालवू नका. लगेच अर्ज करा. If you want to know more about Jobs Update, then watch this video and in the end, don't forget to subscribe Medical Jobs Update. धन्यवाद मित्रांनो, पुन्हा लवकरच भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वाच्या अपडेटसोबत.